बातमी आहे पिंपरी चिंचवडमधील सर्वपक्षीय आयोजित शोकसभेची। शनिवार दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी पिंपरी चिंचवड शहराचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शहरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। शोकसभेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आदरांजली वाहिली। तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबतचे काही प्रसंग व आठवणींना उजाळा दिला। लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने शहरातील राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली। या शोकसभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री तानाजी सावंत, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री अविनाश मातेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर माई ढोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शहराध्यक्ष सचिन भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, RPI आठवले गट महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, आम आदमी पार्टी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व इतर पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबतचा एक प्रसंग सांगताना डोळे पाणवले। आगामी काळामध्ये शहरामध्ये स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाने कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार, त्याचबरोबर विविध विकास कामांमध्ये लक्ष्मण जगताप यांचे नाव देण्यात येणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो। मी सर्वप्रथम त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला आणि आपण सगळे जे त्यांचं बृहत कुटुंब आहे सर्वांनाच मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो। लक्ष्मण भाऊंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू हे आपल्या समोर विविध वक्त्यांनी मांडले आहेत। जो व्यक्ती मोठा असतो त्याच्या स्वभावातनं, त्याच्या वागण्यातनं, त्याच्या संबंधातून, त्याच्या कार्यातून त्याच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती प्रत्येकाला येत असते आणि म्हणूनच आपण अनुभवलेले लक्ष्मण भाऊ अशा प्रकारे सगळ्यांनी या ठिकाणी त्यांच्याबद्दल आपापली मतं व्यक्त केली आहेत। खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय उमद होतं। मला आठवतं की एक दिवस मी लक्ष्मण भाऊंना म्हटलं, लक्ष्मण भाऊ तुम्ही फार फिट आहात, तुम्ही काय करता? त्याने लगेच मोबाईल उघडला आणि व्हिडिओ दाखवला। त्या व्हिडिओमध्ये अत्यंत वेगानं घोड्यावर बसून घुडसवारी करणारे लक्ष्मण भाऊ मला पाहायला मिळाले। त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं एक राजबिंड रूप त्यांचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि म्हणाले मी रोज व्यायाम करतो, घुडसवारी करतो आणि त्यांचा जो काही ते जे व्यक्तिमत्व होतं, त्यांचा जो फिटनेस होता, आपल्याला कल्पना आहे की माननीय मोदीजींनी ज्यावेळेस योग दिन साजरा करायला सांगितला तर आम्ही सगळेच योग दिन साजरा करत होतो, पण आमच्यासारखे काही लोक ज्यांना फक्त योग दिवसाला योगा करायची त्या ठिकाणी सवय आहे, आम्ही आपलं जमेल तसं योग करून आपला एक फोटो काढत होतो, तो सोशल मीडियावर टाकत होतो। पण लक्ष्मण भाऊ योग दिन साजरा करताना अतिशय एखाद्या योग गुरु सारखे
अतिशय कठीण अशा प्रकारचे योग प्रकार हे त्या ठिकाणी करायचे आणि त्यांची ती लवचिकता पाहून अक्षरशः माणूस थक्क व्हायचा अशा प्रकारचा फिटनेस त्यांच्याकडे होता. आणि म्हणून असा उमदा अतिशय फिट असा आपला सहकारी, आपला मित्र, आपला भाऊ अचानक अशा प्रकारे त्यांची तब्येत बिघडेल हे कधीच आपल्याला वाटलं नाही. वजन कमी व्हायला लागलं त्यावेळेस लक्ष्मण भाऊंना आम्ही म्हणायला लागलो की लक्ष्मण भाऊ काय करताय, इतकं का वजन कमी होत आहे. पण ते कधी सांगायचे नाही. त्यावेळेस ते म्हणाले नाही मी वजन कमी करतोय. पण नंतर लक्षात आलं की ते आजारामुळे होत होतं. आणि या सगळ्या आजाराच्या काळातही त्यांच्यातली इच्छाशक्ती मात्र प्रचंड होती. संघर्षातनं तयार झालेलं नेतृत्व जे असतं ते कधीच हार मानत नाही. आपण सगळ्यांनी बघितलं पिंपरी चिंचवड शहराकरता त्यांचं योगदान हे प्रचंड मोठं आहे. आणि विशेषतः हे सगळं जे योगदान आहे हे त्यांच्या संघर्षातनं त्यांनी उभं केलं. नगरसेवक असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, महापौर असतील, आमदार असतील, या प्रत्येक रोलमध्ये काम करत असताना भाऊंनी कधीही सामान्य माणसाची आपली नाळ ही तुटू दिली नाही. ते अधिक घट्ट ते करत गेले. मला आठवतं की त्यांचे विषय कुठले असायचे, सातत्याने शेवटी पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका तयार झाली, ती गावं एकत्रित येऊन झाली. त्यामुळे त्या गावांच्या समस्या होत्या, भूमिपुत्रांच्या समस्या होत्या. भूमिपुत्रांच्या समस्या प्रकर्षाने ते सातत्याने मांडायचे. मग ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा 12.5% प्रश्न असेल, TDRचे प्रश्न असतील, शास्तीकराचे प्रश्न असतील, अविकसित लेआउटचे प्रश्न असतील, सामान्य माणूस आणि भूमिपुत्र इथले झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील, असे प्रश्न घेऊनच ते सातत्याने माझ्याकडे यायचे. मी मुख्यमंत्री असताना मी बघितलं कधीही लक्ष्मण भाऊ व्यक्तिगत स्वतःच्या व्यवसायाचा असा एकही प्रश्न घेऊन कधी आले नाही. ते जेव्हाही यायचे त्यावेळी या शहराच्या विकासाकरता आणि इथल्या भूमिपुत्रांच्या कल्याणाकरता, इथल्या सामान्य माणसाला, शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल याकरता ते सातत्याने यायचे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जनसामान्याचा नेता अशा प्रकारे लक्ष्मण भाऊंना आम्ही त्या ठिकाणी बघितलं. या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख गिरीश भाऊंनी केला, कधी ते नाराज होत नव्हते, कधी ते कोणावर रागवलेले आम्ही बघितले नाही. आपलं जे काम आहे ते पाठपुरावा करत राहायचं आणि ते काम पूर्ण होतपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा, अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी कामाची पद्धत होती. खरं तर पिंपरी चिंचवड या सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात किंवा या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम जुनं होतं. पण भाऊ अध्यक्ष झाले, भाऊ आले, भाऊ अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मात्र त्या कामाचा विस्तार हा प्रचंड वेगाने वाढला. महेश दादा देखील आले आणि भाऊंच्या अध्यक्षतेखालीच पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठा विजय हा आम्ही प्राप्त करू शकलो. आणि त्यानंतरही सातत्याने लोककल्याणकारी योजना कशा करता येतील हाच प्रयत्न भाऊंनी केला. मगाशी दादांनी देखील ज्याचा उल्लेख केला, भाऊंच्या आजारपणामध्ये ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होती आणि काही आम्ही त्या ठिकाणी निवडून येण्याचं गणित मांडत होतो, मतं कमी होते, अशा परिस्थितीमध्ये भाऊंची तब्येत बघता भाऊंना आणू नये की आणावं असा प्रश्न आमच्या समोर होता.
गिरीश भाऊ त्या ठिकाणी संपर्कात होते आणि भाऊंकडनं निरोप आला. शंकर भाऊंनी सांगितलं की नाही, भाऊंनी सांगितलं मी येणार आहे. आणि मला आजही तो प्रसंग आठवतो की इतकी तब्येत खराब असताना पीपी किट घालून लाईफ सेव्हिंग ॲम्ब्युलन्स मध्ये पूर्णपणे झोपून ते आले. आम्ही सगळे खाली त्यांना रिसिव्ह करायला उभं होतो आणि ती पीपी किट घातलेले, तो मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरतात. मी तर त्या विरोधी पक्ष नेता होतो, पण सॅल्यूट करून म्हणतात, मुख्यमंत्री साहेब तुमच्याकरता आलो. अतिशय आजही ती आठवण आली, डोळे भरून येतात. हे जे काही प्रेम, हा जो काही निर्धार, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या वेळी तर मी निरोप दिला की गरज नाही, नका येऊ भाऊ, विधान परिषद काही महत्वाची नाही आहे, आपण एखादी जिंकलो हारलो काही होत नाही. शंकर भाऊला पटवलं आम्ही. नंतर फोन आला, म्हणाला नाही भाऊ ऐकायला तयार नाहीत. भाऊ म्हणतात काय झालं तरी मी येणार. मला असं वाटतं की ही जी काही जिद्द होती, मला आठवतं की त्या ICU मध्ये आम्ही गेलो, किती प्रकारची उपकरणं त्यांना लागली होती. त्या उपकरणातही आम्हाला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा दिसला. आणि आम्ही भाऊंची, भाऊ लवकर बरे व्हा, त्या याच्यात भाऊ शंकर भाऊला बोलून सांगतात, अरे यांना चहा द्या, यांची व्यवस्था कर. मला असं वाटतं हे एक अजब रसायन होतं. भाऊ म्हणजे त्यांच्यात जे धैर्य होतं, ज्या धैर्याने त्यांनी सामना केला, ज्या प्रकारचा दुर्धर रोग त्यांना होता, मला असं वाटतं की इतके दिवस ते संघर्ष त्यांच्यातल्या जिद्दीमुळेच ते करू शकले. आणि खरं तर मध्यंतरी ते ठीक होत आहे असं वाटलं, घरी पण गेले, थोडं कामही सुरू केलं. आम्ही सगळे फार आनंदी होतो. आम्ही म्हटलं आता भाऊंनी मात केली, आता काही चिंता करायची गरज नाही. परंतु त्यानंतर पुन्हा सगळा रिलॅप्स झाला आणि भाऊ हे आपल्यातनं निघून गेले. खरं म्हणजे असं जे जमिनीशी जुडलेलं व्यक्तिमत्व असतं, लोकांशी जुडलेलं व्यक्तिमत्व असतं, एक स्वयंभू असं जे नेतृत्व असतं, हे निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजाची हानी होते, समाजात पोकळी निर्माण होते. पण त्याच वेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं ते प्रेरणा देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. खरं तर लक्ष्मण भाऊंची आठवण कशी ठेवायची, अनेक लोकांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तर त्यांची आठवण नेहमीच राहील. पण त्याच वेळी जे समाजामध्ये चांगलं काम करतात, त्यांचं कार्य नंतरच्या पिढ्यांनाही माहिती राहिलं पाहिजे. म्हणून त्या संदर्भात काही ना काही आपण केलं पाहिजे असं सगळ्यांचं मत असतं. भाऊंचा फार आग्रह असायचा की जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे मंदिर भंडारा डोंगरावर त्या ठिकाणी होत आहे, ते सातत्याने म्हणायचे की त्यात मला मदत करायची आहे. त्यांच्या दशक्रियेच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या कुटुंबाने त्या ठिकाणी मदत द्यायचं ठरवलं. पण हे त्यांचं स्वप्न होतं. आजच सकाळी बाळा बेगडे तिथल्या सगळ्या ट्रस्टीजला घेऊन मला भेटले आणि मला असं वाटतं की त्यांचं ते स्वप्न देखील आपल्याला पूर्ण केलं पाहिजे. त्यामुळे शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जे काही काम चाललेलं आहे त्यात कशी मदत करता येईल हा आपण प्रयत्न करू. आणि 5 कोटी रुपये तर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी आपल्या जिल्हा नियोजन किंवा शासनाच्या माध्यमातून देऊ. पण भाऊंची जी इच्छा होती की हे काम पूर्ण झालं पाहिजे, त्याकरता जी काही मदत लागेल ती सगळी मदत ही आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. कालच चंद्रकांत दादांनी पुढाकार घेऊन
आपल्या लांडेजींनी एक लॉ कॉलेज भाऊंची इच्छा होती आणि ते व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता. काल चंद्रकांत दादांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं, त्याच्या सगळ्या परवानग्या केल्या आणि आता लक्ष्मण भाऊंच्या नावाने हे लॉ कॉलेज या ठिकाणी आपण निश्चितपणे सुरू करणार आहोत. आणि यासोबत महेश दादांनी देखील महेश दादा लांडगेंनी सूचित केलंय की महानगरपालिकेच्या वतीनं एक कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात येत आहे. त्यालाही लक्ष्मण भाऊंचं नाव हे आपण दिलं पाहिजे. मला असं वाटतं या सगळ्या सूचना अतिशय योग्य अशा प्रकारच्या सूचना आहेत. ते तर आपण करूच, पण भाऊंचं कार्य, भाऊंचं नाव पुढे चालत राहिलं पाहिजे. याकरता अजून काही विचार समोर आले तर तेही विचार आपण कसे पुढे न्यायचे या संदर्भातला निश्चितपणे प्रयत्न करू. अनेकांच्या मनात अनेक आठवणी असतील, मंचावरच्या अनेक लोकांच्या मनातल्या आठवणी असतील. मला असं वाटतं की आता त्यांच्या जन्मदिवसाचे कॉफी टेबल बुक या ठिकाणी आपण लक्ष्मण पर्व हे सगळ्यांनी त्यावेळेस पब्लिश झालं, ते आत्ता बघितलं, ते बघताना अनेक आठवणी या ठिकाणी आल्या. पण त्यासोबत भाऊंच्या नंतरही त्यांच्या संदर्भातल्या आठवणींचं संकलन हे आपल्याला करता येईल. त्यांच्या जीवनातले जे विविध पैलू आहेत, लोकांनी अनुभवलेले जे लक्ष्मण भाऊ आहेत, या सगळ्या गोष्टींचं एक संकलन एका पुस्तकाच्या रूपानं देखील करण्याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून शून्यातनं विश्व तयार करणारे जे नेते आहेत त्यांचा जीवनपट हा समाजापुढे एक आदर्शवत म्हणून या ठिकाणी येत राहायला पाहिजे. तोही प्रयत्न येत्या काळामध्ये आपण सगळे लोक मिळून करूया. खूप गोष्टी सांगता येतील, परंतु शेवटी व्यक्ती निघून जातात, राहतात केवळ आठवणी. पण त्या आठवणी देखील आपल्या जीवनात त्यांचा जो स्पर्श झाला आहे त्याची जाणीव आपल्याला करून देणारे असतात, ती अनुभूती आपल्याला करून देणारे असतात. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं लक्ष्मण भाऊंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला ईश्वर शक्ती देव. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. ओम शांती शांती. ते नेतेही होते आणि त्यांची भीती पण वाटत नव्हती. कोणाला असं वाटायचं की जावं आणि आपण त्यांना आपला प्रश्न सांगावा. अशा आपल्या नेता आणि मित्र लक्ष्मण भाऊंच्या श्रद्धांजलीला आपण एकत्र आलो. आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये ही भावना आहे की खरं म्हणजे लक्ष्मण भाऊ अजून असायला हवे होते. म्हणजे ज्या वेळेला ते बरे होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली त्यावेळेला मी शंकर भाऊंना असं म्हटलं की नाही, त्यांना अजून काही करायचं आहे आणि ते केल्याशिवाय ते जाणार नाही. तर शेवटी परमेश्वराची ताकद त्यालाच म्हणतात की जो तुम्हाला हवं ते करू देत नाही, तो त्याला हवं तेच करत असतो. आणि ते त्याने फार आधी लिहिलेलं असतं, ते आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण वेड्यासारखं धावत असतो. जेव्हा जेव्हा लक्ष्मण भाऊंच्या बद्दल आणखीन माहिती घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा थक्क करणाऱ्या गोष्टी समोर येतात. मी आज लक्ष्मण भाऊंच्या काही आठवणी काही जणांकडून एकत्र करण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे समोर आलं की ते इतके गरीब होते की पहिली निवडणूक लढवताना आई वडिलांनी पैसे नाही दिले, त्यामुळे त्यांनी शेतामध्ये जाऊन धने पेरले, कोथिंबीर काढली, ती विकली आणि तिथून पहिली निवडणूक लढवली. लक्ष्मण भाऊंच्या नंतरच्या प्रगतीमध्ये कोणालाही खरं वाटणार नाही, परंतु इतक्या सामान्य स्थितीतून माणूस पुढे आला. आम्ही राज्यसभा आणि विधान परिषदेच्या बाबतीमध्ये त्यांची निष्ठा पाहिली. आम्हाला असं वाटलं ती आमच्या बाबतीतच होती, पण आणखीन खोलात गेल्यानंतर लक्षात आलं की 2004 साली जेव्हा त्यांना तिकीट मिळालं नाही आणि तिकीट मिळालं नाही म्हटल्यानंतर सगळ्या समर्थकांनी आग्रह धरला की तुम्ही लढवली पाहिजे निवडणूक. भाऊ फॉर्म भरायला निघाले, प्रचंड गर्दी उसळली आणि पवार साहेबांचा फोन आला की मी सांगतो म्हणून माझ्यासाठी मला दुःख होईल म्हणून तू भरू नको. हजारोच्या कार्यकर्त्यांना, हजारो संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांना नाराज करून त्यांनी निर्णय केला की बस नेत्याने सांगितलं नाही लढवायचं. तर अशी निष्ठा ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणं ही खरं म्हणजे भाऊंना श्रद्धांजली ठरेल. तर बऱ्याच वेळेला आपण अशा प्रकारच्या श्रद्धांजली सभेमध्ये ते किती मोठे होते असं म्हणतो आणि शेवटी असं म्हणतो की ते खूपच मोठे होतो, आम्हाला काही एवढं मोठं होता येणार नाही. लक्ष्मण भाऊंचा माझा परिचय सुरुवातीपासून आणि विशेष म्हणजे आमचे खानदेशातले लोक इकडे भरपूर आहेत.
मोठ्या प्रमाणामध्ये जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, आणि ज्यावेळेस त्यांच्या घराचा प्रश्न यायचा की आम्हाला घर पाहिजे पण थोडं डिस्काउंट द्या, कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना थोडे पैसे कमी करायला सांगा, आणि त्यावेळेला मग भाऊंचा माझा अनेक वर्षापासूनचा संबंध असायचा आणि मी त्यांना फोन करायचो की भाऊ जरा फोन करा, एक 5 लाख रुपये कमी सांगा, एक 10 लाख रुपये कमी सांगा. आणि तो भाजपात येण्यापूर्वीपासूनचा म्हणजे राजकारणाच्या पलीकडचा माझा आणि भाऊंचा संबंध आणि संपर्क त्या ठिकाणी होता. पण असं कधीही वाटलं नव्हतं की अचानक इतक्या लवकर भाऊ आपल्याला सोडून जातील. खरं म्हणजे विधानसभेत परिषदेमध्ये भाऊची निवड झाली आणि त्यापासून अधिक आमची मैत्री घट्ट झाली. अनेक वेळेला आम्ही बसायचो, मजा करायचो, गमती करायचो आणि बोलताना अनेक वेळेला आमचा विषय व्हायचा. लक्ष्मण भाऊंना म्हटलं तुम्ही अजात शत्रू आहात, अजात शत्रू आहात. तुम्ही म्हटलं आता निवडून आलेला आहात, आता तुम्ही काय आमदार तुमच्या मतदारसंघाचे. म्हटलं तुम्ही माझे रेकॉर्ड तोडाल असं मी त्यांना अनेक वेळा म्हणायचं. म्हणजे कसं काय म्हटलं निश्चित तुमची जी लोकांमधली सगळी पकड आहे, तुमचं वागणं आहे, बोलणं आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कधीही तिथून पराभूत होणार नाहीत असं मी त्यांना नेहमी म्हणायचं. एका सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता ज्यावेळेला अशा पद्धतीने नगरसेवक, स्टँडिंग कमिटी, नंतर आमदार, एकदा, दोनदा, तीनदा, ही सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. आजकाल राजकारणामध्ये कसं असतं तुम्हाला सर्वांनी सांगण्याची गरज नाही, आपण सर्व जाणून आहात, बघतात. परंतु परिश्रम, जिद्द हे मनामध्ये बाळगली तर किती सहज सोपं होतं. त्याचं उदाहरण म्हणजे लक्ष्मण भाऊ आहेत. नुसतं राजकारणच नाही तर व्यवसायामध्ये सुद्धा भाऊंनी एक आपली वेगळी छाप त्या ठिकाणी उमटवली. पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये, त्याच्या सगळ्या जडणघडणीमध्ये लक्ष्मण भाऊंचा मोठा सिंहाचा वाटा आपल्या सर्वांनाच मान्य करावा लागेल. आणि अशा आमचा भाऊ आम्हाला अचानक सोडून गेला, त्यामुळे आम्हाला सर्वांना दुःख तर खूपच आहे. उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीसजी, त्यांचे सर्व सहकारी, खासदार, आमदार, आदरणीय मंच आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, खर तर 5 वाजल्यापासून हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक जणाला भाऊंच्या बद्दल बोलायचं आहे. काही लोकांचं बोलणं राहून गेलेलं आहे, परंतु एवढं मात्र नक्की की अशा प्रकारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं असू शकतं याची प्रचिती ह्या सगळ्या वक्त्यांच्या त्यांच्या सगळ्या भावना व्यक्त करत असताना या ठिकाणी तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच. नुसतं राजकीय नव्हे तर आध्यात्मिक सगळ्या काही संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असे फार कमी पाहायला मिळतं की ज्यामध्ये अशा पद्धतीने आपली भावना व्यक्त करायला संधी मिळते. आणि खूप चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला फार जास्त नाही बोलायचं, त्याचं कारण असं की मंत्री महोदय आहेत, आणखीन उपमुख्यमंत्री आहेत. एक गोष्ट मात्र नक्की आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखी आहे की 23व्या वर्षी नगरसेवक आणि ती कारकीर्द तशीच पुढे चालत चालत अगदी 4 वेळा आमदार, नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष, महापौर आणि मग सगळा हा प्रवास. मला असं वाटतं की हा प्रवास फक्त कोणाच्या तरी आशीर्वादाने चालत नाही, त्याच्यासाठी कर्तृत्वाची जोड असावी लागते जी या माणसाच्या कर्तृत्वामध्ये होतं. याचं प्रत्यय अनेक वेळेला आपण सगळ्यांनी पाहिलंय. मग अपक्ष म्हणून सुद्धा निवडून येण्याची धमक त्या व्यक्तीमध्ये होती. तीच धमक दर्शवते काही वेळेला राजकारणामध्ये प्रवाह उलटे सुलटे होत असतात, परंतु स्वतःच जर अस्तित्व आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर या सगळ्या घटना तुम्हाला आणि आम्हाला अजिबात दुर्लक्षित करता येणार नाहीत. जगताप कुटुंबीय आहोत आम्ही सगळे.
इथे कोणीतरी म्हणालं की दुःख फक्त जगताप कुटुंबियावर नाही, हे खरं आहे. अशा प्रकारे अष्टपैलू व्यक्तित्व जे असतं त्यांच्या जाण्याने समाजाला दुःख होतच असतं. इथे एक गोष्ट आणखीन सांगावीशी वाटेल की 21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही वावरत असताना न्यूक्लिअर फॅमिली म्हणून एक असा चांगला, त्याला चांगला म्हणायचं वाईट म्हणायचं मला माहित नाही, परंतु जगभराची भावना अशी आहे की न्यूक्लिअर फॅमिली आणि त्याच्या बाबतीमध्ये असलेल्या भावना, अशा वेळेला एकत्र कुटुंब पद्धती ज्याचा भाषणामध्ये आम्ही अनेक वेळेला उल्लेख करतो, प्रत्यक्षात काय असतं हे प्रत्येकाला माहीत आहे. या माणसाने ते सिद्ध करून दाखवलं. 3 पिढ्या ह्या खऱ्या अर्थाने वारकरी प्रांतात या सगळ्या याच्यामध्ये राहिल्या. कलेक्टर असताना फोन आला, अहो बंड मी तुम्हाला PCMCला घेतो, तुमची काही अडचण आहे का? म्हटलं तर मला पुन्हा मिळालं तर चांगलंच आहे, नक्कीच आहे. तर ठीक आहे, पण ते पालकमंत्र्यांकडून कशी सुटका करून घ्यायची? अमरीश पटेल साहेब होते आमचे पालकमंत्री, ते तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. मग मी त्यांना त्यांच्याकडे झाले. अर्धा झाल्यानंतर परत फोन आला दादांचा, अहो पण माझी एक अट आहे, ते मला पिंपरी चिंचवडला घेतो. तर काय अट आहे? मला 3 वर्षात, खरं म्हणजे मला देवेंद्र फडणवीस साहेब असताना बोलायचं होतं, मला 3 वर्षात पिंपरी चिंचवडचं नागपूर करून पाहिजे, ही त्यांची विजन होती. आणि म्हटलं सर तुमचा सपोर्ट असेल तर नक्की होईल. तर माझ्या पूर्वीचे जे आयुक्त होते त्यांना येऊन 1 वर्ष झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे मला इथे घ्यायला कोणी तयारच नव्हतं. म्हणजे आला तर याला कसा त्रास द्यायचा असा सगळा प्रकार होता. आणि जॉईन झाल्यानंतर 4 दिवसामध्ये कारण कोणीच, लक्ष्मणराव खुश नव्हते, विलासराव खुश नव्हते, कोणीच खुश नव्हतं, तुम्ही पण होता सगळेच. आणि मला कसं काढायचं असं सगळं होतं सगळं. मग त्याच्यात ते नेमकं त्यावेळेस चंद्रकांत नखाते हे आहे का इथे, हा, तर ते सभापती झाले, क्रीडा सभापती. मग माझ्याशी भांडण कसं लावायचं म्हणून चंद्रकांत नखातेंना वरच्या मजल्यावरच कॅबिन द्यायचं, यासाठी मला जवळजवळ 1-1.5 महिना छळलं सगळ्यांनी. आणि त्याच्यात मी टिकलो 1-1.5 महिना. नंतर मात्र मग आमची अतिक्रमण काढायची मोहीम सुरू झाली. पहिलं मोठं म्हणजे आम्ही म्हणत होतो की एन्क्रोचमेंट काढायचं तर पहिले मोठ्या माणसांना आठवडा बांधला की लहान माणसं सगळे काढतात, म्हणून पहिली कारवाई सगळ्यांना माहिती आहे, मोठी चिंचवडला झाली. त्याच्यामध्ये मेयरचं सिटिंग आहे, मेयरचं घर बिल्डिंग पण पडली. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की इथे काहीतरी चांगलं होईल. मग त्यावेळेस सुरुवातीला तरी विरोध होता लक्ष्मणाचा. 3-4 महिन्यातच लक्ष्मणांच्या विधानसभेचं इलेक्शन लागलं. विधानसभेचं इलेक्शन लागलं तेव्हा यांना उभं राहून निवडून यायचं होतं, म्हणून पण नेमकं तिकीट विलासरावांना देण्यात आलं, विलासराव लांडेंना देण्यात आलं. त्याच्या 2004 मध्ये, कारण मी जॉईन होऊन फक्त 3-4 महिने झाले होते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी यांचा जो भव्य मोर्चा म्हणण्यापेक्षा मिरवणूक गेली. महापालिकेमध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष झालो. माझी निवडणूक 42 दिवस चालली होती. आणि सगळी आझम पानसरे, लक्ष्मणभाऊ जगताप, योगेश भल, अण्णा बनसोडे सगळे एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला 42 दिवस किल्ला लढवला. महापालिकेच्या सभागृहामध्ये एका मताने मी स्थायी समितीचा अध्यक्ष झालो. तसा मी आणि लक्ष्मणभाऊ जगताप, नाना शितोळेचे दोन्ही कार्यकर्ते. नानासाहेब काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होता, मी ब्लॉक कमिटीचा अध्यक्ष. कमी वयामध्ये मला देखील संधी मिळाली आणि आम्ही दोघंही कार्यकर्ते खरं तर नानासाहेब शितोळेंचे. आणि कालांतराने राजकारणामध्ये स्थित्यंतर बदलत गेली. लक्ष्मणभाऊ महापौर झाले आणि महापौर झाल्यानंतर मी स्थायी समितीचा अध्यक्ष. आणि आम्ही तेव्हापासून खरं तर एक वेगळ्या प्रकारची मैत्री देखील झाली. पिंपरी चिंचवड सोशल क्लबच्या माध्यमातून मी पिंपरी चिंचवड सोशल क्लबचा अध्यक्ष, उमाताई सचिव आणि लक्ष्मणभाऊ कार्याध्यक्ष असे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या नगरीमध्ये आम्ही अनेक वेळा घेतले. नंतरचा काल बदलला आणि जवळपास 10 वर्षाचा संघर्ष, राजकीय संघर्ष लक्ष्मणभाऊचा आणि माझा झाला, शहरातल्या सगळ्या नागरिकांनी पाहिला. परंतु तो संघर्ष मिटवत असताना या व्यासपीठावर 3 व्यक्ती आहेत, त्यांनी तो संघर्ष मिटवला. खरं तर एक तर देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा
गिरीश भाऊ, माझ्या लोकसभेच्या 19च्या निवडणुकीमध्ये मला उद्धव साहेबांनी सांगितलं की काही करून तुम्ही दोघं जण बसलं पाहिजे. आम्ही तर 10 वर्षाचा संघर्ष, कुणी आणि कसं बसायचं. मी देवेंद्रजीला फोन केला, ते म्हणले मी गिरीशजीला पाठवतो आणि तुम्ही भेट घ्या. पण उद्धवजींचा सारखा फोन की नाही तुम्ही, मी सांगतो उद्या सकाळी गेलं पाहिजे. मी पुन्हा देवेंद्रजींना फोन केला की देवेंद्रजी मी काय करू, तर उद्या सकाळी मी कुणाला तरी पाठवतो. चंद्रकांत दादांचा फोन आला आणि सचिन पटवर्धनना माझ्या बरोबर पाठवलं. दादांचं एक वाक्य की आपण सगळे छत्रपती आहोत. छत्रपती शिवरायांनी लढाईला जात असताना कधी कधी 2 पावलं देखील मागे घेतली आणि मी न सांगताच लक्ष्मण भाऊच्या घरी गेलो. आणि भाऊंच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अनेक आठवणी आहेत आणि आयुष्यातल्या तडजोडी, रात्री अपरात्री अनेक संकटावरती मात करून त्या ठिकाणी पुढे जाण्याचं काम केलं ते भाऊ. आणि त्यांच्या समेत अनेक त्या ठिकाणी संघटना, संकटे आणि कामं याच्यातनं त्या ठिकाणी बराच काळ माझा आणि त्यांच्या बरोबर राहिलेले. कारण त्यांचं नातं माझं जवळचं नात्यापेक्षा मैत्री आम्ही जपली. भाऊंच्या वडिलांच्या माझ्या वडिलांची सख्या आत्या आणि भाऊंची चुलती ती माझी आत्या. आणि असं नातं असून सुद्धा त्या ठिकाणी कधी नात्यापेक्षा मैत्री आम्ही जपली. मी चेअरमन, ते चेअरमन, मी महापौर. आणि बाहेर जर पुढे जर जायचं असेल शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर तर आपली वैयक्तिक गाडी घेऊन जायचं. पण कधी सरकारी महानगरपालिकेची गाडी आम्ही कधी घेऊन गेलो नाही. एक चांगला माणूस गेल्यानंतर त्या ठिकाणी धोका होणं साहजिक आहे. पक्ष कोणता आहे त्यापेक्षा एक माणूस महत्वाचा आहे. माणसाने माणसं जोडत गेली आणि तो माणूस त्या ठिकाणी पुढे जात राहिला. पण आठवणी अशा काही त्या ठिकाणी सोडून गेला की खूप आठवणी अशा मोठ्या आहेत की शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं आणि शहर विकासामध्ये त्या ठिकाणी अग्रगण्य राहिला. अशा खंडामध्ये असणारे श्रीमंत महानगरपालिका, त्या महानगरपालिकेचा चेअरमन, महापौर, आमदार त्या ठिकाणी सर्व पद भोगली. पण पदाची त्या ठिकाणी कधी अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काम करावं, आपल्या आलेल्या जवळच्या माणसाला सहजपणे त्या ठिकाणी मदत करावी ही भावना त्या ठिकाणी भाऊंनी जपली आणि म्हणून भाऊ त्या ठिकाणी इतकी मोठी झाली. प्रसंग अनेक आले. मी परवा दसऱ्याच्या विधीच्या दिवशी सुद्धा मी सांगितलं की चेअरमनच्या काळामध्ये त्या ठिकाणी चेअरमन हे फार आमच्या दृष्टिकोनातून फार मोठं पद होतं. आम्हाला माहित नव्हतं महापौर, आमदार हो, पुढे आणखीन पक्षाचा मोठा नेता हो, माहित नव्हतं. पण त्यावेळेस चेअरमन व्हायचं होतं आणि लग्न करायचं होतं. लग्न मी करणार नाही म्हणून मोठ्या लहान भावाचं लग्न केलं अगोदर. आणि मग आप्पा रेणुशे त्यांचे मेवणे आमचे नातेवाईक त्या ठिकाणी, पण सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा आप्पासाहेब रेणुशे आणि त्यांचा आणि अनंतराव थोपटेंचे चांगले संबंध होते. आता मी याला मोठं केलं, मी त्याला मोठं केलं त्यापेक्षा त्या ठिकाणी माणूस कुठं गेला आणि त्याने कोणी केलं त्यापेक्षा त्याचं स्वतःचं कर्तृत्व सुद्धा सिद्ध करण्याचं काम केलं ते भाऊ. ते संस्कारातून येत असतात. राजकारणामध्ये ते 86 साली नगरसेवक झाले. मी 11वीला होतो त्यावेळेस. पण विद्यार्थी चळवळीत असल्या कारणानं मला थोडी बढती मिळाली आणि 92 साली मी निवड समितीत गेलो आणि रात्री 2 वाजता भाऊंची माझी खऱ्या अर्थानं मैत्री झाली. रामकृष्णजी मोरेंनी सांगितलं होतं की तिथं 5 उमेदवार इच्छुक आहेत. ते 4 जण सांगतात लक्ष्मण सोडून कोणालाही तिकीट द्या. पण मला हे सर्व कानात लक्ष्मण भाऊंनी सांगितलं होतं की अजितदादांपर्यंत हा निरोप पोहोचव
कारण का मी निवड समितीत होतो आणि सगळ्यात तरुण युवक NSYचा अध्यक्ष होतो. पण दादा परिस्थिती तशी नाहीये. गाव जरी असलं तरी बाहेरचा परिसर खूप वाढलेला आहे. मी त्यांच्या प्रतिमेस आणि मोहरा महोत्सवी साक्ष राहून हे सगळं मी व्यक्त होत आहे. कारण का अशा क्षणी व्यक्त होत असताना स्वतःचं व्यक्तित्व वाढवण्यापेक्षा तो व्यक्ती किती मोठा होता हे चांगले गुणात्मक दर्जा उंचवण्याचं काम करण्यासाठी कसं वागावं लागतं समाजामध्ये हा एक जिवंत आदर्श म्हणजे माझ्यासाठी लक्षण होऊ शकतं. 92 साली मी नगरसेवक झालो, ते नगरसेवक झाले. साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आपलं देखील 92चेच आपण नगरसेवक, आमच्या बॅचचे आहात आपण. आणि ही सगळी परिस्थिती होत असताना तिथून संघर्ष सुरू झाला. पण त्यांना नेत्यांचा आधार मिळत गेला, मला मात्र कधीच नेत्यांचा आधार मिळाला. स्टँडिंग मध्ये आमचे वाद, भाऊसाहेब गुरु चेअरमन करते, माझं नाव आलं की लगेच कट व्हायचं, बरोबर ना माहिती आता. आणि हे सर्व वाटचाल होत असताना 2004 आलं, एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढायचं ठरवलं. झाला आमचा तिथेही कार्यक्रम संपला. मग म्हणलं विस्तार झाले, मतदारसंघाचे विस्तार झाले. पिंपरी चिंचवड शहराचे 3 मतदारसंघ झाले. 2009 साली माझी पत्नी शेवटचे क्षण मोजत होती. मी म्हणलं अरे 23 राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे, 4च काँग्रेसचे, आपल्याला तिकीट नाही मिळणार. म्हणजे माझी शेवटची इच्छा आहे तुम्ही एकदा आमदार व्हावं. मी बघतो, ट्राय करतो. नाही तुम्हाला उमेदवारी मिळेल म्हणले. मला पहिलं विचारावं, परत संघर्ष आला लक्ष्मण भाऊशीच. म्हणलं भाऊ कुठे आहे? म्हणजे मी मुंबईला आहे. कारण अजितदादांना सकाळी सकाळीच भेटायला लागतं. मी इथून निघालो. म्हणलं तुम्ही कुठे भेटणार? म्हणजे जिथं असतात जवळ जवळ पनवेलनंतर तू फोन कर, नवळ्यानंतर मी फोन करतो. मग आमचं खंडाळ्या घाटात बोलणं झालं. म्हणलं भाऊ उमेदवारी तर तुमची फिक्सच आहे, राष्ट्रवादीलाच मतदारसंघ जाईल, तुमचीच ताकद आहे. पण मी प्रयत्न करू का? आणि तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर मी प्रचार प्रमुख राहील. पण चुकून झटका माझा झाला तर काय? ते म्हणे मी तुझा प्रचार प्रमुख. म्हणजे ठरलं जाऊ का दिल्लीला. आता दिल्लीला किती त्रास असतो हे राष्ट्रीय पक्षाच्या लोकांना माहित असतं. मी गेलो दिल्लीला. कसं तरी कुठून तरी कसं तरी निष्ठा तत्व काही गोष्टीचं मूल्यमापन निश्चित केलं जातं. आणि मला उमेदवारी मिळाली. झालो आमदारच झालो म्हटलं. आता तिथून एकटाच वाजत घालत आलो. नंतर कुठून काहीतरी फोन आला त्यावेळेला अजितदादांनी कार्यक्रम केला. लक्ष्मणराव तुम्ही आता मला खात्रीच नव्हती, कारण का लक्ष्मण भाऊ विधान परिषद असताना परत आमच्या टीका लढवतील असे माझ्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम केले. पण हे कार्यक्रम करत असताना एक निश्चित सांगतो, प्रामाणिक सांगतो, खोटं मी कधीच बोलत नाही. तोच माझा प्रॉब्लेम आहे. बरोबर माहित नाही त्यांनाही माहिती. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून लक्ष्मण भाऊने